जूनमध्ये या तारखेला महाराष्ट्रात होणार पावसाचा स्फोट। या तारखेला शेतकरी आनंदाने नाचणार, कारण की पेरणी योग्य पाऊस शेतकऱ्यांना महाराष्ट्रात केव्हा होणार याची तारीख अखेर मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली। जूनमध्ये या तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पेरणी होणार। 5 मिनिटांपूर्वी स्वतः मुख्यमंत्र्यांनी हवामान विभागाच्या माध्यमातून ही माहिती दिलेली आहे। एक अतिशय आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी आता जाहीर झाली। शेतकऱ्यांसाठी पावसाळ्याचं नवीन वेळापत्रक आता जाहीर झालेलं आहे। अखेर शेतकऱ्यांची पेरणी केव्हा होणार याची प्रतीक्षा प्रत्येक शेतकऱ्याला लागली होती। 2 दिवसापूर्वी सांगितलं होतं की महाराष्ट्रात 181 तालुक्यामध्ये दुष्काळ पडणार आणि अल निनो सक्रिय झाल्यामुळे महाराष्ट्रात सर्वदूर दुष्काळ पडणार। पण तेवढ्यात मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची माहिती दिलेली आहे। पेरणी योग्य पाऊस संपूर्ण महाराष्ट्रात केव्हा पडणार, पेरणीची तारीख काय असणार याचा फायनल अंदाज आता जाहीर झालाय। नेमकं कोणत्या जिल्ह्यात किती टक्के पाऊस पडणार आणि कुठे पाऊसच पडणार नाही याची अंतिम फायनल यादी आता जाहीर झाली। आजपासून 15 जुलैपर्यंत महाराष्ट्रात पावसाचं वितरण कसं असणार याचं वेळापत्रक अखेर जाहीर करण्यात आलं। मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी 3 महत्त्वाच्या सूचना आता देण्यात आल्या। पहिली सूचना ही पावसाची तारीख आहे, कोणत्या तारखेला जूनमध्ये पावसाचा स्फोट होणार। दुसरी सूचना पेरणी करण्याआधी नेमकं शेतकऱ्यांनी काय करायचं आणि तिसरी सूचना कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस आणि 15 जुलैपर्यंतचं वेळापत्रक। आता जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे। पहा, कोकणात मान्सून दाखल झाला होता, त्याची वाटचाल अतिशय संथपणे पुढे सरकत होती। सगळ्यांना वाटलं होतं की काही दिवसातच तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस पडेल, पण अखेर पाऊस तिथेच थांबला। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन शेतकऱ्यांसाठी आत्ताच नवीन वेळापत्रक जाहीर केलं, ज्यामुळे कालपर्यंत तुम्ही ज्या ज्या बातम्या पाहिल्या होत्या, जे अंदाज पाहिले होते ते आता साफ खोटे ठरलेत। कारण की आज खरी माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली। यावर्षी पाऊस महाराष्ट्रासाठी आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत धोकादायक आहे, कारण की कालपर्यंत मान्सून वेगानं सरकतोय, पुढील 3 दिवसात महाराष्ट्र व्यापेल अशा बातम्या येत होत्या। 15 जूनला पाऊस अख्ख्या महाराष्ट्रात पसरेल असं सांगितलं जात होतं, पण त्या सगळ्या तारखा खोट्या ठरल्यात। कारण की मुख्यमंत्र्यांनी आता जी तारीख सांगितलेली आहे ती तारीख अधिकृत पावसाची तारीख आहे। या तारखेला महाराष्ट्रामध्ये पावसाचा स्फोट होणार आणि शेतकऱ्यांच्या पेरण्या सुरू होणार। जवळपास 15 जुलैपर्यंत कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये किती टक्के पाऊस होणार याची अंतिम यादी मुख्यमंत्र्यांनी सांगितली। तसेच कोणत्या जिल्ह्यात दुष्काळ, कुठे सर्वाधिक पाऊस याची खरी माहिती तुम्हाला आता मिळणार आहे। पहा, तर तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला पेरणी कधी करायची, पेरण्यांची सुरुवात कधीपासून करायची, सगळी माहिती तुम्हाला देणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की जे 181 तालुके आहेत तर ते तालुके कोणते की जिथे दुष्काळ पडतोय, तुमच्या तालुक्याचं नाव त्याच्यात आलं असेल तर तुम्ही काय करायचं, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला देणार। सगळ्यात आधी आज हवामान विभागाची बैठक घेण्यात आली, त्यामध्ये सगळा सविस्तर अंदाज काढण्यात आला। म्हणजे जून मधला जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर म्हणजे या 4 महिन्यांमध्ये पाऊस कसा कसा असेल याची परखडपणे मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली आणि लेखी स्वरूपात ही माहिती दिल्याची माहिती आता समोर आली। आता पहा, एक नवीन फिक्स अंदाज समोर आला। तुम्ही शेतकरी असाल किंवा महाराष्ट्राचे सर्वसामान्य नागरिक असाल तर या पावसाळ्यात काय होणार, पेरणी कधी करायची, तर काय अंदाज तुम्हाला सांगायचा, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला सांगते। पहा, मान्सूनचा जो पाऊस आहे तो कोकणात खरोखर वेळेवर पोहोचलाय, पण त्यानंतर प्रशांत महासागरामध्ये एक विचित्र घटना घडली आणि याच घटनेमुळे महाराष्ट्रात जूनमध्ये पावसाचा स्फोट होणार आहे आणि पेरणी योग्य पाऊस अतिशय वेगानं होणार नसल्याची बातमी समोर आली। पहा, प्रशांत महासागरामध्ये झालं असं की ज्याची माहिती आपला हवामान विभाग नाही तर अमेरिकेच्या हवामान विभागाने दिली। तर ती माहिती अशी होती की प्रशांत महासागरामध्ये आता 2 डिग्री त्या ठिकाणी याने तापमान वाढलं आहे। म्हणजे समुद्राच्या पाण्याचं तापमान वाढलेलं आहे आणि हे तापमान वाढल्यामुळे एका विचित्र परिस्थितीने जन्म घेतलाय आणि तिला शास्त्रीय भाषेमध्ये एल निनो म्हणतात। आता हा एल निनो ज्यामुळे सागराच्या तापमानामध्ये 2 अंशाने वाढ झाली असल्यामुळे मान्सून हा जागेवर थांबलाय। पण मग मान्सून थांबला खरा, ही एल निनोचं वर्ष आहे, पण मग नेमकं पेरण्या कधी करायच्या शेतकऱ्यांना प्रश्न पडला होता आणि त्याच प्रश्नाला उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी थेट यादी सांगितली, तारीख सांगितली, कोणत्या तारखेला पाऊस कसा कसा जाणार याचा अंदाज तिथे दिलाय। तर पहा, सगळ्यात आधी जो पट्टा जो आहे तर तो घेतला जाणार रत्नागिरी, सिंधुदुर्ग या किनारपट्टीवर आता एक कोरड्या प्रकारचे ढग जमा झाले। आता हे ढग पावसाला पुढे लुटू लागले आहेत। कोकण किनारपट्टी ओलांडून आता एक संकट पुढे पुढे सरकू लागले आहे, त्यामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रातल्या जिल्ह्याकडे आता पाऊस वेगानं सुरू होतोय। तिथे पावसाचे ढग आता विरळ होऊ लागलेत। पण याच्यात कमी काय म्हणून की काय की शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या। पहा, हवामान विभागाने दिलेल्या अत्यंत ताज्या माहितीनुसार सुपर एल निनो प्रणालीमुळे आता सगळ्यात पहिला फटका अहिल्यानगर जिल्ह्याला बसतोय, जो महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा जिल्हा आहे त्याला मोठा फटका बसणार। पहिल्यांदा ऑगस्ट महिन्यामध्ये, सप्टेंबर महिन्यामध्ये पावसाचा खंड पडणार
पडणार अशी माहिती सांगितली होती, पण आता अहिल्यानगरला पहिला दणका बसतोय, दुसरा पुणे जिल्ह्याला बसतोय, त्यानंतर जून जुलैमध्ये जे धरण क्षेत्र आहे तर तिथे अत्यंत पाऊस कमी पडण्याची जी धोका आहे तो पुणे वेधशाळेने एकदा दिलाय। त्यानंतर अकोला, चंद्रपूर, ब्रह्मपुरीमध्ये तापमान वाढणार आहे। उन्हाळ्यामध्ये जो तडाखा उन्हाळ्याचा होता तर तो दुपटीनं पाहणार असल्याची त्या ठिकाणी होणार आहे। पावसाळ्यामध्ये दुष्काळाची घंटा जी आहे तर मराठवाडा, विदर्भातले जे लोक आहेत याच्यामध्ये पाहायला आपल्याला मिळू शकते। तर अशा पद्धतीनं जे आहे तर वातावरण इथे होणार आहे। पण आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की नेमकं पाऊस कधी सुरू होतोय, काय पेरणीची तारीख आलेली आहे, हवामान विभागाचा रिपोर्ट काय सांगतो आहे। आता मुख्यमंत्र्यांनी साधारणपणे यावर स्पष्टपणे मुख्य जे आहे ते शेतकऱ्यांना सूचना दिलेली आहे। पहा, मुख्यमंत्र्यांनी ही जी नवीन अंदाज येताच एक बैठक त्या ठिकाणी घेतली, सगळे अधिकारी बोलावून घेतले, सगळ्यांच्या बैठकीला सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये त्यांनी पहिला मुद्दा दुष्काळाचा घेतला। 181 तालुक्यांची यादी समोर ठेवली। या तालुक्यांमध्ये दुष्काळ पडणार हे जवळजवळ आता फिक्स झाले। पण आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जून महिना ज्यावेळेस सुरू होतो तर जून महिन्याच्या 15 जूनपर्यंत पाऊस त्या ठिकाणी येत असतो, पण यावर्षी लक्षात घ्या 15 जून ते 20 जूनपर्यंत कुठलाही पाऊस येणार नाही हे स्पष्टपणे सांगितलं गेलंय। त्यातल्या त्यात आता 20 जून पासून पावसामध्ये थोडासा अनुकूल बदल व्हायला सुरुवात होईल, वारे बदलतील, ढगाची परिस्थिती त्या ठिकाणी बदलायला सुरुवात होईल, एक पॉझिटिव्ह बदल त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या वातावरणात निर्माण झालेला तुम्हाला दिसेल। पण 41 तालुके असे आहेत की जिथे 500 मिलीमीटर म्हणजे 50 सेंटीमीटरपेक्षा म्हणजे 2 इंचापेक्षा कमी पाऊस पडणार आहे। हा मुद्दा तुम्ही इथे लक्षात घ्या। त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी आता शेतकऱ्यांना 3 सूचना दिलेल्या आहेत। मग त्या सूचना कोणत्या तारखेला महाराष्ट्रामध्ये पाऊस येणार? आता पहा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी सांगितली गेली की 18 जून पासून पावसाचा जोर जो आहे तो वाढायला सुरुवात होईल। आता पावसाचा खंड जो आहे तो 17 जून पर्यंत कायम राहणार आहे। त्यामुळे 17 जून पर्यंत पेरणी करण्याचा विषय करू नका। आता पहा, खरीप जी बदल होणार आहे तो 18, 19, 20, 21 जून पर्यंत जो आहे तो हळूहळू बदल व्हायला सुरुवात होईल। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जी तारीख आहे तर ती तारीख साधारणपणे 22, 23 आणि 24 जून मध्ये काही भागामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि हाच पाऊस पुढे वाढत जाणार हळूहळू आणि सर्वदूर पाऊस जो आहे तर 25 जून ते 2 जुलै दरम्यान महाराष्ट्राच्या बहुतांश भागात 60 ते 70% भागामध्ये पेरणी योग्य पाऊस होईल असा अंदाज व्यक्त केला जातोय। यामध्ये परभणी, नांदेड, लातूर, त्याचबरोबर वाशिम, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागात 30 जूनच्या आसपास पेरणी योग्य पाऊस झालेला असेल। आता यामध्ये धूळ पेरणी टाळा, 50 ते 60% पाऊस ते होतोय, त्यामुळे धूळ पेरणी त्या ठिकाणी करू नका। साधारणपणे 1.5 ते 2 फूट ओल जोपर्यंत जात नाही तोपर्यंत अजिबात पेरणी करू नका। बियाणांची निवड अशा पद्धतीनं करा की कमीत कमी पाण्यामध्ये येणारे बियाणे जे आहेत तर त्याची निवड करा, त्या वाणांची निवड करा, असे स्पष्ट त्या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहेत। तर अशाच पद्धतीनं साधारणपणे 25 जून पासून एका दृष्टीने पाऊस सुरू होणार असल्याची बातमी आता समोर आली आहे। तर तुमचं यावर काय मत आहे नक्की कमेंटमध्ये कळवा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।